जागतिक आरोग्य संघटनेकडून 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू नकार दिवस म्हणून ओळखला जातो। त्या निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे महिनाभर विविध कार्यशाळा व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येत आहे। जागतिक आरोग्य संघटनेकडून 31 मे हा जागतिक तंबाखू नकार दिवस म्हणून साजरा केला जातो। त्या निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर तर्फे महिनाभर विविध कार्यशाळा स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। येथील जिल्हा रुग्णालयात दिनांक 28 मे रोजी विविध तंबाखू विरोधी पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्वाक्षरी मोहीम घेण्यात आल्या व विजेत्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपक मोरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। या स्पर्धांच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आणि जिल्हा रुग्णालयातून तंबाखू विरोधी घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेमध्ये अनेक अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांनी स्वाक्षऱ्या करून तंबाखूच्या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प केला। तसेच त्यानंतर उपस्थितांना तंबाखू विरोधी शपथ देण्यात आली। या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपक मोरे, डॉक्टर माधवी घट्टे, डॉक्टर राजू नरवाडे, डॉक्टर मयूर पाठक, कविता भालेराव, वर्षा शेळके, कुलदीप कांबळे, कुलदीप केळकर, आनंद साळवे, मंगेश गायकवाड, प्रशांत गिरी, अर्चना पवार, एंगडे, अरबाज खान, अंकुश जगताप तसेच शासकीय नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या।